नमस्कार रसिक श्रोते हो. काव्यांगणच्या या भेटीत प्रज्ञा कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज पाहूयात आपण कविता कशी असावी. कविता शब्द ऐकून काही येथे थबकले आहेत, तर काही जणांनी पळ काढला आहे. ते नाही थांबले इथे. पण आपण थांबलात तर याचे कारण आपण एक संवेदनशील मन घेऊन जन्माला आलेले आहात. कवीमध्ये आणि इतरांमध्ये हाच फरक असतो. जीवनातील प्रत्येक प्रसंग आपण अनुभवतो. काही आपणास आनंदित करतात तर काही घायाळ करतात. जगातील पहिले काव्य जे आहे महर्षी वाल्मिकींनी लिहिले आहे. एका प्रेमरत असलेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडीतील नरपक्षास व्याधाने मारले, तेव्हा विलाप करणाऱ्या त्या मादी पक्षिणी पाहून वाल्मिकींचा शोक श्लोकरूपाने अवतरलेला आहे. मा निशात प्रतिष्ठां त्वमगमाः शाश्वती समाः यत् क्रौंच मिथुनात एकम अवधी काममोहितम. हे व्याधा, अनंत काळपर्यंत तुला प्रतिष्ठा लाभणार नाही, कारण काममोहित अशा क्रौंच पक्षाच्या जोडीतील एकाच तू ठार केले आहेस, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. जीवन जगत असताना काही प्रसंग आपणास खूप अपील होतात. मनाच्या तारा छेडल्या जातात. त्यातून उमटणारे सूर शब्दरूप घेऊ लागतात. ते शब्द आपणास स्वस्थ बसू देत नाहीत. आपण ते कागदावर उतरवून काढतो, अगदी रात्री अपरात्री सुद्धा. मी स्वतःच माझ्या काही कविता अगदी आईने रात्री लावलेल्या रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात लिहिलेल्या आहेत. कविता कधी लिहितो, केव्हा लिहितो हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहेत शब्द. आपणास अभिप्रेत असलेला अर्थ कवितेतून प्रतीत होणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने काव्यकला ही मोठी कठीण कला आहे. एखादा चित्रकार रंगाच्या 2-4 फटकाऱ्यातच उगवता सूर्य दाखवू शकतो, परंतु उगवत्या सूर्याचे काव्यातून चित्रदर्शी वर्णन करण्यासाठी कवी शब्दप्रभू असावा लागतो. तो तांबूस सूर्य, त्याची कोवळी केशरी किरणे, निसर्ग कवी शब्दातून चित्रित करावे लागतात आणि येथेच त्याची कसोटी असते. चित्रकारास जसे योग्य ते रंग निवडावे लागतात, तसे कवीस योग्य ते शब्द निवडावे लागतात. ते योग्य जागी आले पाहिजेत. माझे गुरु प्राध्यापक डांगरे सर मला नेहमी मार्गदर्शन करताना सांगत असत की कवितेतील एकही शब्द काढला तरी अर्थ बदलला पाहिजे. म्हणजे फक्त अर्थ प्रतीत करण्यासाठी आवश्यक तेवढेच शब्द यावेत आणि एकही शब्द आपण त्यात घुसडला तर तो आगंतुक वाटावा इतके नेमके पण कवितेत असावे. कविता म्हणजे निबंध नाही. मोजक्या आणि निवडक शब्दातून आपणास व्यक्त होता आले पाहिजे. सुरुवातीला नाही जमणार एखाद्याला. अनावश्यक शब्द येतील, अर्थ रटाळ वाटू शकेल, पण आपणच आपल्या कवितेचे परिशीलन करावे. त्रयस्थपणे वाचून पाहावे, दोष शोधावेत, अर्थ योग्य प्रमाणात समजतो का ते पाहावे. कवितेचे असे परिशीलन आवश्यक आहे. त्याशिवाय एखाद्या जाणकारास कविता दाखवावी. जाणकार उपलब्ध नसेल तर मित्र मैत्रीण कुणीही चालेल, फक्त त्यास कवितेची आवड असावी इतकेच. आणि आपली कविता त्यांना देऊन काय अर्थ समजला ते विचारावे. आपणास अभिप्रेत असलेला अर्थ प्रतीत होतो का ते पडताळून पाहावे आणि नसेल तर त्यात योग्य तो बदलही करावा. कविता काय असते हो? वर्ड्सवर्थने म्हटले आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. आपल्या भावना सहजपणे कवितेत अवतरलेल्या असाव्यात. कवितेचा विषय कोणता असावा याचे काही बंधन नाही. मर्ढेकरांनी
पिपात मेलेल्या ओल्या उंदरालाही काव्याचा विषय बनवले. कवितेमध्ये यमक असावे का हो? र ला र आणि ट ला ट जोडून काव्य होत नाही. मनातील पॉवरफुल फिलिंग जशी स्पॉन्टेनियसली कागदावर उतरवली जाईल तशी ती उतरू द्यावी, पण त्या अगदी गद्यरूप वाटू नयेत याची काळजी घ्यावी. त्यामध्ये थोडीफार तरी लय असावी, गेयता असावी, तरच ते काव्य वाटेल. कवी थोडे कवडे फार असे विंदा करंदीकरांनी म्हटलेले आहे. प्राप्तेषु षोडशे वर्षे गर्दभी सुद्धा अप्सरा वाटू लागते हो. तसेच या वयात तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी कविता लिहिणारे कवी कमी नाहीत, पण पावसाळ्यातील कुत्र्याच्या छत्र्याप्रमाणे उगवणारे कवी किंवा त्यांचे काव्य काळाच्या कसोटीवर टिकत नाही. 700 वर्षे उलटूनही ज्ञानेश्वरी अमर आहे, कालिदासांचे काव्य अमर आहे, शेक्सपियर टिकून आहे, कारण त्यांच्या काव्यामध्ये गुण आहेत. आणि तेच काव्याचे गुण कोणते आहेत आणि ते आपल्या कवितेत कसे आणता येतील हे आपण यानंतरच्या भेटीमध्ये त्यावर बोलणारच आहोत. आता शेवटी माझी एक कविता सादर करत आहे. कवितेचे नाव आहे संघर्ष. कवितेचे नाव आहे संघर्ष. या नभाने त्या नभाला छेडले आहे, या नभाने त्या नभाला छेडले आहे, विक्रम सारेच त्याचे तोडले आहे. या नभाने त्या नभाला छेडले आहे, विक्रम सारेच त्याचे तोडले आहे. कशाला धरावा गर्व त्या कळ्यांनी, कशाला धरावा गर्व त्या कळ्यांनी, काटेच बहरती येथे पाकळ्यांनी. कशाला धरावा गर्व त्या कळ्यांनी, काटेच बहरती येथे पाकळ्यांनी. उगवतो दिवसा तो भास्कर आहे, उगवतो दिवसा तो भास्कर आहे, तिमिरी प्रकाशतो तो साक्षर आहे. उगवतो दिवसा तो भास्कर आहे, तिमिरी प्रकाशतो तो साक्षर आहे. अत्तराची हरकुपी मंदित आहे, अत्तराची हरकुपी मंदित आहे, वाऱ्याची झुळक येथे गंधीत आहे. अत्तराची हरकुपी मंदित आहे, वाऱ्याची झुळक येथे गंधीत आहे. मातीतुनी अंकुरणेही आहे बरे, मातीतुनी अंकुरणेही आहे बरे, खडकावरी फुटती येथे नवे धुमारे. मातीतुनी अंकुरणेही आहे बरे, खडकातुनी फुटती येथे नवे धुमारे. दाखवा चौकटीच्या वांज सभ्यतेला, दाखवा चौकटीच्या वांज सभ्यतेला, संघर्षातही कुणी इथे मशगूल आहे, संघर्षातही कुणी इथे मशगूल आहे, मशगूल आहे. धन्यवाद.